माझ्या घरापासून येताना महानगरपालिकेची शाळा लागते आणि महानगरपालिकेच्या शाळेवरती एक बोर्ड 10-15 दिवसापूर्वी मी पाहिला आणि तेव्हापासून मी खूप त्या बोर्डबाबत विचार केला. खूप सुंदर आणि चांगल्या अक्षरात तिथे लिहिलं आहे की मोफत प्रवेश, कुठल्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ही शाळा आहे. गणवेश मोफत आहे, पुस्तके मोफत आहेत, दप्तर मोफत आहे, स्वेटर मोफत आहेत, रेनकोट मोफत आहेत. इतकं सर्व असताना सुद्धा विद्यार्थी संख्या जितकी हवी तितकी नाहीये किंवा लोक प्रवेश घेण्यासाठी लाईन लावताना दिसत नाही. याचं काय कारण असेल की प्रायव्हेट शाळेमध्ये फी भरून पोटाला चिमटा काढून गरीबातला गरीब लोक सुद्धा प्रायव्हेट शाळेमध्ये घालण्याचा मुलांना प्रयत्न करतात आणि तिथे फॉर्म घेण्यासाठी लाईन लागते, ऍडमिशनसाठी लाईन लागते. असं काय असेल याचा एकदा तरी महानगरपालिकेने विचार केला पाहिजे. जर आपण असं म्हणलो की लोकांना इंग्लिश मिडियमने शिकवायचंय, मराठी मिडियमने शिकवायचं नाहीये, जर असं जरी विचार केला तर असं काही नाहीये. कारण कित्येक अशा मराठी प्रायव्हेट शाळा सुद्धा आहेत की जिथे प्रवेश घेण्यासाठी लोक लाईन लावतात आणि फी भरून तिथे पाठवतात. मग महापालिकेच्या शाळेमध्येच असं का? जर आपण विचार केला की महापालिकेच्या शाळेमध्ये लोकांना घालायचं नाही, तर चिखलीमध्ये संत पीठाची शाळा आहे आणि इथे सुद्धा लकी ड्रॉने ऍडमिशन घेतली जाते. इतक्या लोकांना तिथे ऍडमिशन घेण्याची उत्सुकता असते. मग जर महापालिकेच्या आपल्या इतक्या शाळा आहेत तर लोक प्रायव्हेट शाळेमध्ये लाईन लावतात आणि महानगरपालिकेच्या शाळेमध्ये लाईन लावत नाहीत. याचं काय कारण असलं पाहिजे? याचा प्रशासनाने, स्थानिक नेत्यांनी किंवा आपण एकदा तरी विचार करायला पाहिजे असं मला वाटतं.